हॅलो मित्रांनो, माय न्यू ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळे चांगले असतील आणि मी पण चांगली आहे. माझी आजी पण चांगली आहे. हाय कर आजी. हॅलो मन. हॅलो हॅलो असे काय कर. हॅलो. आणि आज माझ्या भावजाईची आहे ॲनिव्हर्सरी. तर आज आहे आम्हाला पार्टी. तर आज आम्ही जाणार आहोत पार्टीमध्ये जेवण करायला. आणि ती बघा कोण येते, माझी मैत्रीण. आज माझी मैत्रीण म्हणते चल आपण काहीतरी बनवू म्हणते, काहीतरी खाऊ म्हणते. ऐसी बने रहो, हम दिखाते हैं हम क्या खा रहे हैं आप लोगों को. चलो चलो. पकड़. कोण? थांब घेऊन मेहंदी पण किती मस्त दिसते ना. मेहंदी बघू. हो ना बाई, किती वर्षापासून ती मेहंदी तरी तिने सवय आहेच बाई. अगं ते एकदा जुळलं ना तर मी सवय नाही तुटत. आता आपण स्वयंपाक करतो, काही करतो तर आपण झालंच ना, एक वेळा शिकलो का झालं. त्या भांड्याच्या कड्याला चांगलं बांधून ठेव जा सरकून द्यायच्या. ये देखिए क्या है, बताइए इसने क्या लाया है. सांग काय आणलं तुझ्या भाषेत. शेंगदाणे दिसत नाही आहे तू. नाही दिसून नको दिसून. हे पक्की शेंगदाणे खाई आहे. हे भंडारा जिल्ह्यातली आहे. भंडारा जिल्हा भात काय बिल्ला. आई कुठे ठेवले ते पापड. ते भाऊ आले तर अजून बाळ चाललं म्हणता. एवढा नाही निघाले माघारी नाही निघत एवढं नाही निघत. बरं झालं. दोन मागवले ते काय एकच बा. दोन जोडा की एक जोड मागवलं. दोन आहे. आम्ही त्या दिवशी मेल्यामध्ये गेलो होतो, त्या दिवशी आणलं होतं हे चिवडा, पापड, भाकरवडी दिसते का तुम्हाला. हे बघा भाकरवडी लंब्या आकाराची आहे, गोल नाही आहे. तुम्हाला ती मला नाही करत. आपली भाषा बोलायची सरळ सरळ आपल्या ब्लॉगमध्ये. समजलं का तुला. हो. किती आहे तुझं एकच आहे का. अजून घेऊ मला कोण खाल्लं बरं. हो पण तिथं चांगली लागे. आपल्याकडे वेगळे टेस्ट किती खाऊ माहित नाही सांगायचो. तिथं किती मस्त असं वेगळंच फ्लेवर आहे. हे लसूण पापड टाकू ना. लसूण पापड आता बघू खाऊन कसं लागतं, काय लागतं. तिथे तर छान लागतं, पण भाकरवडी तशी तशीच लागत आहे. म्हणजे तिथं तशा आली नाही भेटलं मागे थोडंसं टाकतो. ये देखो गाइस, हम लोग कैसे खा रहे हैं भक्कड़ की तरह. हे शेंगदाणे हे, आणखी हा चिवडा आहे, हा भाकरवडी आहे, हा पापड. खायला आमची मजा. लाईक करा. हां, कोणतं कोणतं पाहिजे याच्यातलं सांगा आम्हाला. हे आम्ही घरी करतो. हाय गाईज, मी झाली रेडी आणि ही पण झाली रेडी. भेटलं का ना. आणि ही नाही झाली रेडी, ही कारण ही येणार नाहीये. किती सुंदर दिसत आहे. वाव. आहेस तू सुंदर तर बाई.
आणि हा पण झाला रेडी. आता आम्ही निघणार आहोत. गाडीची चाबी घेऊन या. आणि आम्ही आता निघणार आहोत. आम्ही जेवण करायला चाललोय. खूप छान. तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे चाललोय काय सगळं आहे ना रे. नाही तू अरे आपल्याला केक आणायला जायचं होतं ना. चला ना केक घ्यायचा होता ना. तो गाइस हम लोग केक लेते हैं. पहले देखते हैं केक है कि नहीं है. नहीं तू घे रे चाबी घे. तो चलो चलता केक आना. हाँ तो गाइस हम लोग निकल पड़े हैं केक लेने के लिए. पहले हमारे घर के पास ही केक है. चलना नहीं तू. लेकिन यहाँ पे अंधेरा है. ये बाबू आज वो निकालेगा ये पता नहीं मार तू पकड़ के नहीं ले लो. देखिए गाइस ये हम लोग एकदम हमारी पीछे आ रही थी. आमची थोडी हिंदी आणि थोडी मराठी चालू असते. सुरुवात केक तुका अरे मग केक कुठून घ्यायचा आहे ना. केक तुका केक कुठे ना केक ठीक है. मेरा तो खाली होशी केक नहीं भैया. अरे यहाँ केक चाहिए था. हाँ कितना मतलब आधा किलो का एक पाव का. हाँ कितना मतलब आधा किलो का नहीं एक पाव का है क्या. हाँ आधा किलो का किती का बघा केक किती छान. भाऊ तुमचं नाव काय जी. राम सच. हाँ राम सच नाम है. राम सच. राम सच. अरे वा. हे आमच्या बिल्डिंगमधली सोसायटीमध्ये नवीन नवीन बेकरी उघडली आहे. इथे केक मिळतात, पेस्ट्री मिळतात, बर्थडेचं पूर्ण सामान मिळते, सगळंच मिळतं. आईस्क्रीम पण असतात का. अभी आइसक्रीम नहीं रखूंगा. अभी जॉब चल रहा है मेरा. ये तो खाली शाम के टाइम था. अभी आपको भाई आने हैं इसके लिए बंद भी कर देता हूँ. अच्छा नहीं तो जवळ ते अर्पिता हाय गाइस हम निकल चुके हैं. अभी हम थोड़ी ही देर में पहुंच रहे हैं. यार मी अर्धी मराठी बोलते. भैया काय नाही येता मधात आमच्या. आम्ही गाडी चालवत आहे. अर्पिताला पण दाखव. आता समोर करा अजून आठच्या पण पहुंचते हैं कि वो लोग पहुंचे हैं. आम्ही लोक पोहोचलो. पण ते लोक पोहोचायचेच आहे. बघू शकता पोहोचून गेलो. तिकडे पण नाही हे यांची आहे ॲनिव्हर्सरी. ते दुपारी आले होते आमच्या घरी. आणि काय तुझं नाव.
हा आरू, तुझं नाव काय गं? सारू सारू. झालं ना, जेवत नाही का? रोशनी हाय कर. हे बघा केक घेतला का? केक हा दिला ना मैंने जाऊन अर्पू. देखो गाइस हम लोग पहुंच गए हैं और हमारा टेबल है. हाँ हाँ कर ना. केक आणला ना मग. केकवर काय ठेवलं? हे बघा आमची फॅमिली आहे पूर्ण. अजून एक फॅमिली यायचीच आहे. हा केक काढा ना. हळू काढा केक तो. हा बघा आमचा टेबल इथून ते तिथपर्यंत आहे. हे सगळे भुक्कड लोक आहेत. मस्त खात आहे. काय खात आहे तुम्ही लोक? वहिनी हॅपी ॲनिव्हर्सरी. केक वहिनी इकडे पहा. हाय करा सगळेजण करा. दादा बहुत ज्यादा चीजें बदल गई है. माइंड से बल्लेबाजों का बदल गया है. रोशनी तो ऐसा हो गया है तो इस सीजन गजा मामा मामाजी हाय करा. हाय असं हा मामाजीला म्हणा. गुजरात में पिछले 2 साल में वो काम नहीं किया तो असं करा. हा अगर एक बार भी आई शानदार उसका पीछे दे. लेकिन यही तो चाहिए जो अफरा आशिफ की तरफ से राजस्थान रॉयल्स के फैंस चाहेंगे. 7 टारगेट करें, रन टारगेट डालें. अच्छी गेंदबाजी. घ्या वाढून घ्या पटपट आपले. स्ट्राइक रेट कम हो जाता है इनका. सही है रणनीति. हाँ छोटी लेंथ मतलब शुभमन गिल के सामने आसान लेंथ. एक और चौका. यहाँ पे तो खेलना बड़ा पसंद करते हैं. हाँ 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 पोजीशन इस शॉट के लिए शुभमन गिल द्वारा बिल्कुल आगे वाला हाँ. गेंद के लिए वेट कर रहे थे. सर आगे की तरफ का फिर वेट ट्रांसफर किया और ज्यादा घूमे नहीं. अगर प्लेयर के पीछे तो बढ़िया प्लेसमेंट वहाँ पर किया शुभमन गिल ने. जब गेंद छोटी आई है तब तक बहुत जल्दी उसके ऊपर हावी रहे हैं शुभमन गिल. अभी तक नहीं है. यहाँ पे आगे की तरफ लेन इस वजह से नहीं है. शुभमन गिल का सामने सीधा तीर की तरह ये चौका. उनके बाद लगता है तैयार था आगे वाली लेन के लिए. बिल्कुल तैयार थे और पिछली गेंद पे थोड़ा लेट भी हुए थे. जब थोड़ा किया था बल्ले के स्टिकर के पास आकर गेंद लगी थी मौका मिल गया था. लेकिन इस गेंद के लिए गेंद ये और क्या गिरा सकता है. अरे तू पण घे. तू हे खाते की ते चिकन खाते की पनीर. हा सलाद नहीं लगाया लाना तो सलाद नहीं लगा. खाना होने के बाद लाएंगे. जे नाही खात पीस त्याला दादा देऊ पीस. पीस देऊ. आम्ही घरी आलोय. पार्टी करू. रात्रीचे वाजले 11:30.
आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग. तब तक के लिए बाय, गुड नाइट.